नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरतीसाठी आवश्यक असलेले चालू घडामोडीवर काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे घेणार आहोत। चला तर सुरू करूया। महाराष्ट्र राज्य सरकारने 6वा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली असून त्याचा कार्यकाळ किती असणार आहे? त्याचा कार्यकाळ 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 पर्यंत असणार आहे। रेखा गुप्ता ह्या दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत? रेखा गुप्ता ह्या दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत। भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। देशातील पहिला 3D प्रिंटेड बंगला कोठे तयार करण्यात आला आहे? देशातील पहिला 3D प्रिंटेड बंगला पुणे येथे तयार करण्यात आला आहे। जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या अध्यक्षपदी किरीट भन्साळी यांची नियुक्ती झाली आहे। खालीलपैकी कोण महिला प्रीमियर लीग WPL मध्ये खेळणारी सर्वात तरुण महिला क्रिकेट खेळाडू ठरली आहे? खालीलपैकी जी कमलिनी ह्या महिला प्रीमियर लीग WPL मध्ये खेळणारी सर्वात तरुण महिला क्रिकेट खेळाडू ठरली आहे। ICC एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजामध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे? ICC एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजांमध्ये शुभमन गिल यांनी प्रथम स्थान पटकावले आहे। स्पोर्ट्स स्टार्स ऑफ द इयर 2025 पुरस्कार कोणाला मिळाला आहे? स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर 2025 पुरस्कार PR श्रीजेश यांना मिळाला आहे। स्पोर्ट्स स्टार्स ऑफ द इयर 2025 फिमेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे? मनू भाकर यांना मिळाला आहे। भारत आणि कोणत्या देशामध्ये धर्मा गार्डियन 2025 संयुक्त सैन्य अभ्यास आयोजित करण्यात येणार आहे? भारत आणि जपान या देशांमध्ये धर्मा गार्डियन 2025 संयुक्त सैन्य अभ्यास आयोजित करण्यात येणार आहे। केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या सेवा केंद्राचे उद्घाटन केले आहे? केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी सचल आयकर सेवा केंद्र या केंद्राचे उद्घाटन केले आहे। खालीलपैकी कोणाची केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी निवड झाली आहे? खालीलपैकी विवेक जोशी यांची केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी निवड झाली आहे। दिल्ली विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? दिल्ली विधानसभेच्या अध्यक्षपदी विजेंदर गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ADRच्या अहवालानुसार आर्थिक वर्षे 2023-24 मध्ये कोणत्या पक्षाने सर्वाधिक उत्पन्न मिळवले आहे? ADRच्या अहवालानुसार आर्थिक वर्षे 2023-24 मध्ये BJP या पक्षाने सर्वाधिक उत्पन्न मिळवले आहे। नक्षा प्रोग्राम कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? नक्षा प्रोग्राम कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाशी संबंधित आहे। प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान कोणत्या वर्षापर्यंत वाढवण्यात आले आहे? प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान 2025-26 वर्षापर्यंत वाढवण्यात आले आहे। केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या ठिकाणी सचल आयकर सेवा केंद्राचे उद्घाटन केले आहे? केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी मुंबई या ठिकाणी सचल आयकर सेवा केंद्राचे उद्घाटन केले आहे। नुकतेच PM फसल विमा योजनेला किती वर्षे पूर्ण झाली आहे? PM फसल विमा योजनेला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत। गुगलने आपले भारतातील सर्वात मोठे ऑफिस अनंत कोटे उघडले आहे। गुगलने आपले भारतातील सर्वात मोठे ऑफिस अनंत बंगळुरू येथे उघडले आहे।
अपटा फिल्म अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? बफ्टा फिल्म अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कॉन्क्लेव या चित्रपटाला मिळाला आहे. पहिले अखिल भारतीय ट्रान्सजेंडर संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? पहिले अखिल भारतीय ट्रान्सजेंडर संमेलनाचे आयोजन अजमेर या ठिकाणी करण्यात आले आहे. कोणत्या देशात कवी तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? फिलिपाईन्स या देशात तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. देशातील पहिला 3D प्रिंटेड बंगला कोणत्या IITच्या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे? IIT मद्रासच्या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. भारतीय महासागर संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते? भारतीय महासागर संमेलन ओमान या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. नवी ग्लोबल बिझनेस समिट 2025 कोठे होत आहे? नवी ग्लोबल बिझनेस समिट 2025 नवी दिल्ली येथे होत आहे. मत्स्य 6000 पाणबुडीची यशस्वी चाचणी करण्यात आली असून ती कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या समुद्रयान प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित करण्यात येत आहे? केंद्रीय भूविज्ञान या केंद्रीय मंत्रालयाच्या समुद्रयान प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित करण्यात येत आहे. ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर पॉलिसी लागू करणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे? ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर पॉलिसी लागू करणारे मध्य प्रदेश हे राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे. कोणाच्या हस्ते नागपूर येथून देशातील पहिल्या रोड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे? नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथून देशातील पहिल्या रोड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. पश्चिम बंगाल सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? पश्चिम बंगाल सरकारने नदी बंधन ही योजना सुरू केली आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.